पहलगाम हल्ल्याला एक आठवडा पूर्ण होतोय आणि याच हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले 6 आणि डोंबिवलीतले 3 जण मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले होते। आणि आता याच मृत्युमुखी पडलेल्यांचा बदला घ्यायची भावना डोंबिवलीकरांची आहे, कारण डोंबिवलीकर या तिघांच्या मृत्यूनंतर हळहळलेला आपण बघितला। अनेक घोषणाबाजी आपल्याला ज्या दिवशी अंत्ययात्रा या तिघांची निघाली त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज याच तिघांचे मित्रपरिवार आपल्यासोबत आहेत। काही जणांनी रेस्क्यू टीममध्ये सुद्धा काम केलं, अगदी काश्मीरला जाऊन सगळी परिस्थिती बघितली। आपण एकेकाकडे जाऊयात आणि त्यांच्या आज नेमक्या काय भावना आहेत, कारण मला वाटतं तुम्ही लेलेंचे मित्र। हो, माझं नाव संजय जंगले। मी संजय लेलेचा 35 वर्षापासूनचा मित्र, लहानपणापासून म्हणजे जवळजवळ। आणि 22 तारखेला जे मला बातमी समजली की असं झालं, पण माझा विश्वास बसत नव्हता, पण मी कन्फर्म केलं। माझ्या इतर मित्रांना सुद्धा 35 वर्षापासून माहिती। हो हो, तर माझ्या इतर मित्रांना मी फोन केला तर ते म्हटले बातमी तर खरी आहे, पण आहे की गेला हे अजून कन्फर्म नाहीये। हे समजल्यावरती मला भरभरून आलं की आता काय होईल, काय बातमी येईल ऐकायला। आजही माझ्या अंगावर तो काटा आहे बातमी ऐकल्यावरती, आणि मनातून असं वाटत होतं की आपण जावं तिथे आणि आपल्या मित्राला वाचवावं किंवा समोरच्यानं तरी मारावं, एवढी माझी भावना उद्भवून आली होती। पण मी स्वतःला कंट्रोल केलं आणि शांत केलं की आता आपला मित्र गेलाय तर पुढे काय करायचं हे सुद्धा बघणं गरजेचं होतं। मित्र आज नाहीये, मात्र मी जसं तुमच्या काही आधी समजून घेतलं तुमच्याकडनं की बदल्याची भावना आहे आणि प्रत्युत्तर याला दिलं पाहिजे असं म्हटलं पाहिजे। तर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण आठवडा होतोय अजूनही तशी ऍक्शन पाहायला मिळाली नाही। ऍक्शन म्हणजे की बऱ्याच अशा बातम्या येतात किंवा व्हिडिओ येतात मोबाईलवरती की सर्च ऑपरेशन चालू आहे आपल्या आर्मीचं, आता त्याला कुठपत यश येतंय हे आपल्याला पाहायचंय। पण खरोखर ते जे भेटतील त्यांना लोकांच्या समोर आणावं, समोर आणून जसं मारलं आमच्या मित्राला तसं त्यांना मारावं अशी माझी खूप इच्छा आहे। नाहीतर माझ्या तरी हातात एखादी गन द्यावी, मी त्यांना मारू शकतो, एवढी माझी खरोखर आता हिंमत झालेली आहे। तुम्ही रेस्क्यू टीममध्ये होतात, तुम्ही काश्मीरमध्ये गेलात, हे पार्थिव इथे आणण्यामध्ये तुम्ही मदत केली, काही प्रवाशांना जे पर्यटक होते त्यांना तुम्ही महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम केलं, तुम्ही स्थिती बघितली। आज तुमची नेमकी काय भावना आहे, कारण डोंबिवलीतले 3 जण यामध्ये मृत्युमुखी पडले। जसं ते म्हणतात की त्याला उत्तर दिलं गेलं पाहिजे, ॲक्शन घेतली गेली पाहिजे आणि जे कोणी होते आतंकवादी त्यांना सगळ्यांसमोर आणलं पाहिजे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे। कसं आहे, तिथलं एकंदरीतच्या 4-5 वर्षातलं जे वातावरण होतं हे अतिरेक्यांनी पूर्णपणे दूषित केलं। तिथल्या स्थानिक, तिथल्या ज्या काश्मीरमधील रहिवाशांनी आम्हाला त्या पद्धतीने सांगितलं। एक तर व्यक्ती आम्हाला अशी बोलले, हमारे खाने में जहर डाल दिया उन लोगों ने, अशा पद्धतीने एकाने तर वक्तव्य तिथे केलं। म्हणजे निश्चितच तिकडची जनता तर त्यांच्या विरोधातच होती। पण माझं जर वैयक्तिक बोलाल तर मी तर सरळ सांगेन की त्यांना जिथे भेटतील तसे त्यांना पकडा, त्यांना ठेचा, अशा पद्धतीने हाल करून मारा की भविष्यात अशा पद्धतीचा कधी प्रकार घडणार नाही आणि अशी कोण डेअरिंग पण करणार नाही। तुम्ही मित्रपरिवार लहानपणापासून जसं संजय लेले आम्ही सगळे एकत्र एकाच ग्रुपमध्ये, आमचे 3 टीममधून खेळायचा संजय, समता, विक्टोरियस क्रिकेट आणि PCB विक्टोरियसमधून आमच्याबरोबर खेळायचा, आमच्या टीमचा कॅप्टन होता। आज आठवडा होतोय, आज आठवडा होतोय। आमचं म्हणणं एवढंच आहे की त्याला जसं हाल करून ह्या लोकांना मारलंय तसंच ह्या लोकांना सुद्धा हाल करून मारलं पाहिजे। आम्हाला बदला हवा आहे, म्हणजे खरंच आम्ही आता त्या लेवलला आलोय की संजय म्हणाल्याप्रमाणे आमच्या हातामध्ये गंदे आम्हाला बोलवा। त्यावेळेला ज्यावेळेला प्रथमच मला कळलं की बाबा संजय लेले आमचा असं गेलाय, आणि ज्यावेळेला आम्ही म्हणजे ते व्हिडिओमध्ये त्याचं अंतिम बघितलं ना, खरंच म्हणजे डोळे एवढे भरून आले की आम्हाला आमचं घर सगळं रडत होतं। चांगला मित्र होता, खूप आशावादी मित्र होता, आणि असा मित्र असा अचानक गेलेला म्हणजे अजूनही भरून येते आम्हाला। तसंच तो आमचा हा पण हेमंत, तोही रोज सकाळी भेटायचा आम्हाला, रोज सकाळी। आजही जाताना त्या रस्त्यावरती अरे आता हात दाखवेल का असं मनामध्ये येतं। तर संजयच्या घराच्या खालून जाताना संजयची गॅलरी दिसते, संजयच्या गॅलरीत बघताना एवढं भकास वाटतं की आज तिकडे संजय नाही। म्हणजे आज आमचा जवळचा मित्र, आतापर्यंत खूपसे असे हल्ले होत होते
त्याच्याबद्दल आम्हाला खूप दुःख वाटायचं, पण जेव्हा आपल्या घरातला माणूस जातो तेव्हा काय होतं तेव्हा ते राग मनात आहे. राग मनात आहे. काय करतात सरकार, आणि त्यावेळेला तिकडे सिक्युरिटी का नव्हती हाही प्रश्न सरकारची आहे की बाबा त्यावेळेला तिकडे सिक्युरिटी हवी होती, आमची माणसं वाचली असती. तुम्ही सुद्धा काश्मीरला गेला होता, तर इथे जेव्हा अंत्यसंस्कार होत होते, अंत्यविधी होता, पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी पाहायला मिळाली. डोंबिवलीकरांचा राग आहे पाकिस्तान विरोधात? हो, प्रचंड आहे. कारण पाकिस्तान ही आतंकवादी ह्याची मूळ उत्पत्ती आहे, ते केंद्र आहे. हे जगाला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना इतके वर्षापासून माहिती आहे. आता केंद्राने असं काहीतरी करावं की ते मुळालाच घावा घालावा, की हे 4 अतिरेकी पकडून त्यांना मारून फक्त संपणार नाहीये. या मुळाला जर घाला घातला, या विचाराला जर घाला घातला, तर हे सगळं संपेल. आणि हे होणं अगदी गरजेचं आहे. नाहीतर हे परत 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 तेच होत राहील. हे संपलं पाहिजे. हे सरकारकडे हे आहे. कारण मी ज्या दिवशी काश्मीरला गेलो पहिल्या दिवशी, त्यावेळेस तिथे असलेलं जे वातावरण बघितलं, तिथे असलेली जी लहान मुलं बघितली, त्यांच्या महिला, आई, या सगळ्या रडताना बघितल्यानंतर जे ऊर भरून आलेलं, आणि तिथे एक वेगळा दर्प होता. म्हणजे तुमचं लक्ष असेल की फार वाईट केलं. हळहळ व्यक्त करत होते तिथे प्रत्येक जण. तुम्ही पण तिथे जवळून बघितलं. काही जणांना तुम्ही फ्लाईट्स करून दिल्या. आता काय, 1 आठवडा होतोय. तिथे आम्ही जेव्हा रेस्क्यू करून दिलं, ज्या लोकांना आपण तिकडून मुंबईमध्ये पाठवलं, त्यामध्ये एक फॅमिली अशी होती, पुण्याची दगडे फॅमिली म्हणून. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे त्या अतिरेक्यांनी पहिल्यांदा येऊन एक बलून फोडला, आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आप बलून क्यों फोड़ रहे हो. तर त्यांना उत्तर दिलं की ऐसे ही फोड़ रहे करके. आणि त्याच्यानंतर 1-2 मिनिटामध्ये ही सगळी फायरिंग सुरू झाली. पण मला असं वाटतं की आपण म्हणजे आपल्या देशाने पाकिस्तानवरती अटॅक करून याचा बदला घ्यायला हवा. नाही तर कमीत कमी जे पाक व्यक्त काश्मीर आपण म्हणतो, ते तरी आपल्या ताब्यात घ्यायला हवं, की जिथून हे सगळे अतिरेकी येतात. हाच राग आहे. ऑब्विसली असणार, राग असणार, नसायला कारण नाही, आता काही जण असं म्हणतात की तिथे धर्म, म्हणजे आपण जेव्हा प्रतिक्रिया ऐकल्या, मी स्वतः काही इंटरव्ह्यूज केले, त्यामध्ये सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे धर्म विचारला गेला आणि गोळ्या घातल्या गेल्या. त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया राजकीय नेत्यांच्या अशा आल्या की तेवढा वेळ होता का त्यांना, किंवा त्याच्यावर संशय व्यक्त केला लाज गेला. वाटायला पाहिजे यांना की प्रत्येक ठिकाणी मताचं राजकारण करण्यात काय अर्थ आहे का? देशाचा प्रश्न आहे हा. अशा वेळेला तुम्ही देशाचा विचार करायला पाहिजे ना. इथे तुम्ही जर कुठल्या एका पर्टिक्युलर समाजाला राग येईल आणि आपली मतं जातील, हा विचार करणं चुकीचं आहे. आता मला एक सांगा, आम्ही स्वतः रेस्क्यू ऑपरेशनला होतो. आता ह्यांनी संजय रावांनी जे सांगितलं ते 1 मीटरवर होते, मग ते खोटं बोलतायत का? बरं, आम्हाला एक नाही, आम्ही जेवढे रेस्क्यू ऑपरेशन्स केले, जवळजवळ 900-950 लोकांना. त्याच्या अगोदर राहुल आणि यांची टीम होती, अभिजित दरेकर वगैरे यांची टीम होती. त्यांनी पण काही लोकांना रेस्क्यू केलं. मग हे लोक सगळे खोटं बोलतात का? चीड आणणार आहे. ऑब्व्हियसली यांच्यावर चिड येते. म्हणजे पाकिस्तानपेक्षा आपल्या देशामध्ये बसलेले जे शत्रू आहेत ना, ते सगळ्यात घातक आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण, मतांचं राजकारण कधी थांबणार? पाकिस्तान तर आपल्याला कधी घाबरतो, पण त्याला एक माहिती आहे की आपले इथे आका बसलेले आहेत जे आपल्याला मदत करणार, आणि ते मेन म्हणजे हिंदू आहेत. म्हणून लाज वाटते या गोष्टीची. हिंदूंना टार्गेट केलं गेलं. तुमचे किती वर्षापासूनचे हे सगळे मित्र? हे माझे बरेच दिवसापासून माझे मित्र आहेत. मी ज्येष्ठ नागरिक संघाचा सेक्रेटरी आहे इथला भागशाळा मैदानचा, आणि या सगळ्या लोकांना मी ओळखतो. यांच्या मी आता परवा घरीच पण जाऊन आलो, त्यांचं पण सांत्वन केलं मी. आणि लेलीस तर माझ्या मित्राचे पुतणे आहेत ते. आणि तसं बघितलं तर इथे त्या दिवशी बघितलं मी, तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, आणि सगळे असे म्हणजे स्तब्ध, म्हणजे कोणाच्या म्हणजे असं हे वाटत, सगळं आक्रोश होता एकदम की आता काय करावं. आणि आता मोदींनी याच्यावर, मी तर म्हणतो, ह्या जगातून पाकिस्तानचा नकाशाच त्यांनी नष्ट करून टाकावा काय. आणि जिथे ही कार्यशाळा चालते, ती कार्यशाळा पूर्ण त्यांनी नष्ट करून टाकावी. टार्गेट जसं आपण बघितलं हिंदूंना केलं गेलं. हिंदूंना टार्गेट केलं, त्यांना तिथं कपडे काढून त्यांचं सगळं चेक करून नंतर ह्यांना मला, ही जास्त तीव्र सगळ्यांच्या भावना आहेत. हे एकदम चुकीचं केलेलं आहे त्यांनी. आणि आता जबरदस्त पाऊल त्यांनी उचललं पाहिजे. स्वतः एकनाथ शिंदे तिथे स्थळ टाकून बसलेले होते, त्यांनी सगळं बघितलं तिथं. आणि आता काहीतरी याच्यावर निर्णय व्हायलाच पाहिजे, आणि पुढे मोदी ते करतीलच. त्यामुळे विचारलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम,
आणि त्याच्यानंतर संजय लेलेंनी जेव्हा हात वरती केला, जस्ट हात थोडा वरती केला आणि त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घातली गेली. म्हणजे हे असं नाही आहे की हिंदू मुस्लिम विचारलं गेलं नाही, हे जे आपले विरोधक म्हणतायत किंवा जे कोण लोक म्हणतायत, तर हे सत्य आहे. त्यांच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला विचारलं गेलं की तुम्ही हिंदू की मुस्लिम, आणि हिंदू म्हटल्यावरती गोळी घातली गेली. याची चीड जास्त आली. 100% त्याची चीड आहे आणि त्याचाच बदला नाही, घेतला. हिंदूंना टार्गेट केलं गेलं याची चीड आज सगळ्यात जास्त आहे, कारण हे तिघही जण जे तुमच्या जवळचे. येस, कारण हे हिंदू आहेत, आणखी हिंदूंनाच टार्गेट केलं जातं, दुसऱ्या कोणालाही टार्गेट केलं जातं नाही. आणि हे टार्गेट करणारे अतिरेकी हे फक्त मुस्लिम आहेत, दुसरे कुठल्याही जातीचे अतिरेकी नसतात, हे फक्त मुस्लिम असतात. त्यामुळे भावना तीव्र आहेत, ज्या आपण अंत्यदर्शनाच्या वेळी इथे बघितलं की घोषणाबाजी होत होती, आणि अगदी तशाच प्रकारच्या भावना आज सुद्धा या त्यांच्या सगळ्या मित्रांच्या आहेत. अनेक जण 20 वर्षापासून 25 वर्षापासून मित्र आहेत, आणि आज आपला मित्र आपल्यात नाहीये हे दुःख त्यांच्या मनात आहे. मात्र तीच आता याला प्रत्युत्तर कसं द्यायचं, या प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या, आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रत्युत्तर देताना ज्यांनी हा हल्ला केला त्यांना तशाच्या तसं उत्तर केलं पाहिजे. आणि काही जणांचं हेही म्हणणं आहे की पाकिस्तानला यांनी जबाबदार धरून पाकिस्तानवर सुद्धा कारवाई भारतानं केली पाहिजे. कॅमेरामन विनय राजभर समी वेदांत ने, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.